दोन दिव्याच्या गाड्या गावात आल्या म्हणल्यानंतर गावात काहीतरी झालं, आता धरपकड होणार, कुणाला तरी मारहाण होणार, कुणाला तरी उचलून घेऊन जाणार, या विचारानं सगळा गाव भयभीत झाला. तसे ते शिक्षक सुद्धा जे रिटायर झालेले ते सुद्धा भयभीत झाले, उठून उभं राहिले, हात लटलट कापायला लागले, हातपाय. ते घाबरले होते खूप, पण ते तेव्हा जास्त घाबरले जेव्हा त्या सगळ्या गाड्या येऊन त्यांच्या दारात थांबल्या. आणि ते काय होतं हे लक्षात येण्याच्या अगोदर त्या लाल दिव्याच्या कारमधून एक ग्रस्त उतरले, ताड 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 त्यांच्या समोर चालत आले. त्यांना वाटलं तर मला उचलणार आणि घेऊन जाणार, दिसत नव्हतं चष्म्यातून. त्या लाल दिव्यातून गाडीतून आलेले ग्रस्त टप 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 पाव टाकत आले आणि काही समजण्याच्या अगोदर त्या गुरुजींच्या पायावर डोकं ठेवले आणि अश्रूला वाट मोकळी करून दिली. त्यांचे अंगठे भिजले अश्रूनं अक्षरशः, त्यांना समजत नव्हतं. त्यांनी त्याचे भाऊला धरले, उठवले. अरे मला काय प्रसंग आहे, तू कोण आहे? त्यांनी सांगितलं, गुरुजी तुम्ही मला ओळखलं नाही का? ते नाही गुरुजी, मी तुमचा चिंत्या, ज्याला तुम्ही छडीनं मारू मारू गणित शिकवलं आणि माझं गणित पक्क केलं. आज मी देशाचा अर्थमंत्री झालोय आणि शपथ घेतल्या घेतल्या तुमच्या पाया पडायला आलो. ते चिंतामणराव देशमुख होते, आपल्या देशाचे पहिले अर्थमंत्री. असे मी तुम्हाला 50 प्रसंग सांगू शकतो, कदाचित तुम्हाला 1000 प्रसंग माहीत असतील. हे इतराच्या कोणाच्या वाट्याला येत नाहीत, कुठल्या कलेक्टरच्या वाट्याला येत नाहीत, कुठल्या सीओच्या वाट्याला येत नाहीत. पण दुर्दैवानं आता शिक्षकी पेशांच्या बाबतीमध्ये हजारो शिक्षकांशी माझी चर्चा झाली, शेकडो शिक्षिकांशी माझी बोलणं झालं. सगळ्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आली आहे. काय पडले आता ह्या पेशात, सगळे कामाला लावतात, उठसूट कुणीही मिटिंग लावतात, कुठलेही पोर्टल येतात, पालक चांगले राहिले नाहीत. आणि ती वस्तुस्थिती पण आहे. पूर्वी आम्हाला गालं पाठ सगळी लाल झाली तरी घरचे आईवडील गेलं ना आम्ही मारलंय म्हणलं तर आईवडील म्हणायचे आणखी 2-4 मारायला पाहिजे होते. आता तुम्ही एक चापट मारायला की दुसऱ्या दिवशी पालक शाळेत येतात, माझ्या पोराला काय मारलं. हा बदललेल्या काळाचं चित्र आहे. आणि यामुळं मी हे जे तुम्हाला घटना दाखवल्या, वाचवून दाखवल्या, ह्यामुळं विद्यार्थी, तुम्हाला आम्हाला फार लिमिटेड विद्यार्थी माहीत असतात, तो सक्सेस झालेला असतात, त्याचा सत्कार करतो, पेपरला फोटो येतो. 1000 विद्यार्थ्यातून 100-50 विद्यार्थी सक्सेस झाले म्हणजे विद्यार्थी घडले असं नाही. आणि मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षण तर तुम्ही योग्य रीतीनं करताच आहात. शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला कोणी दोष देणार नाही. तुम्ही सगळे मन लावून शिकवता. काही अपवाद सोडून द्या, जे कामचुकार आहेत, जे डुंबे मारणारे आहेत किंवा विद्यार्थ्याकडे ज्यांचं लक्ष नाही, अशा अपवादात्मक काही लोक असतील, आहेत ते. परंतु मॅक्झिमम शिक्षक हे प्रामाणिकपणे मन लावून शिकवणारच असतात. पण या मागच्या 10-15 वर्षामध्ये इतका आमूलाग्र बदल झालेला आहे आणि त्यामुळं विद्यार्थी जरी चांगले मार्क घेऊन पास होत असला तरी तो जीवनात यशस्वी होत नाहीये. परवा माझ्याकडे पुण्याच्या एका सामाजिक संस्थेचे काही वरिष्ठ अधिकारी आणि रिसर्च करणारे लोक आले होते. त्यांनी तर मला फार धक्कादायक बातमी दिली सकाळी सकाळीच, म्हणजे वस्तुस्थिती रिसर्च करून काढलेली. ते म्हणले, सर, जे नवीन लग्न होत आहेत, नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा 38 ते 40% जोडपे हे 6 महिन्याच्या आत डिवोर्स होतोय. कशाचं देवतं काय? 6 महिन्याच्या आत. काय काय तर तुम्ही वाचलं असेल किंवा तुमच्या आजूबाजूला सुद्धा घडले असेल. ते काहीतरी आता प्री वेडिंग फोटो सेशन काहीतरी शब्द आलाय. लग्नाच्या अगोदर ते पोरगं पुरीला घेऊन जातो कुठेतरी जंगलात, माळावर, काहीतरी फोटो काढतो, तिथं भांडणं होऊन तिथं लग्न तुटले. कशाला हे प्री वेडिंग फोटो सेशन? त्याच्यानं काही लग्न रमणार नाही त्याच्याशिवाय. काहीतरी आपण असं दुसऱ्या कल्चर, दुसऱ्या देशाचं काहीतरी अडॉप्ट केलं ना आपण आपला सत्यानाश करून घ्यायला. बरं, आता हे थांबवायचं कसं? प्रत्येकाला वाटतंय फार बिघडलंय, फार बिघडलंय. याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. कोणाचं दुमत असेल तर मी ही कार्यशाळा झाल्यावर 15-20 मिनिट, अर्धा तास थांबणार आहे. तुम्ही येऊन माझ्याशी चर्चा करा. आणि मग हे सगळेजण म्हणणार बिघडलंय बिघडलंय बिघडलंय. सुधारायचं कोणी?
आपण आपल्या डोळ्यांनी आपलं सगळं बिघडत चाललेलं बघत आहोत आणि मग आपण याला फक्त उघड्या डोळ्यांनी बघत बसण्यापेक्षा काहीतरी सुधारण्याचा प्रयत्न करण्याचा हा कार्यक्रम आहे. की सुधारेल नाही सुधारेल माहीत नाही, ह्याच्यात किती यश येईल किती अपयश येईल माहीत नाही, पण काहीतरी निश्चित चांगलं होईल हे अनुभवातून मी सांगतो तुम्हाला. की सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्यापैकी कोणी आहे का सोलापूर जिल्ह्यातलं? मला एक शिक्षक भेटले आता सोलापूर जिल्ह्यातून इकडे बदलून आलो म्हणून. यांना नंतर विचारा खाजगीमध्ये, किंवा आपले कोणी तिकडे भाऊ बहीण मित्र मैत्रीण असतील तर विचारा. अनेक सक्सेस स्टोरी तिथं समोर येत आहेत. ह्या दशसूत्रीच्या माध्यमातून कसं चांगलं घडायला लागलं. मला काही सोलापूरला जाऊन निवडणूक लढवायची नाही ना, इतर निवडणूक लढवायची नाही आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटलं असेल हा कार्यक्रम घेतल्यामुळे कलेक्टरचा पगार वाढणार असेल, इन्क्रिमेंट मिळणार असेल, उगाच का काम धाम सोडून देऊन भाषण द्यायला लागलं आहे. पण तुमच्या मनात असं काही आणि अगोदर मी क्लिअर करतो, मला कुठलाही मानधन मिळणार नाही, पगार वाढणार नाही, ना शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा परिषद मला काही देणार नाही. पण माझ्या जिल्ह्यामध्ये जिथं मी काम करतो, जिथलं मीठ पाणी मी घेतो, तिथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा आपण अकॅडमिकदृष्ट्या जसं सुधारण्याचा प्रयत्न करतो तसं बाकी गोष्टीचा सुधारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ते तुम्ही करताय, परंतु आणखी चांगल्या पद्धतीनं कसं करताय. आणि आपण आपल्या घरापासून सुरू करूया. हे आपण शाळेमध्ये कसं जायचं काय करायचं मी शेवटी फार थोडक्यात सांगतो, कारण मी हे माझं जे व्याख्यान आहे पूर्ण ते 3 तासाचं आहे. मी 3 तास तुमची घेणार नाही, कारण तुम्ही सगळे सुज्ञ आहात. तुम्हाला पॉईंट फक्त सांगतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. पण का गरजेचं आहे याच्यावर मी जोर देतो. आज आपण आपल्या घरी मुलं मुली आहेत. आपण घरी जाऊन आपण टीव्ही बघत बसतो, मुलाला सांगतो अभ्यास कर. कोणती मुलं अभ्यास करणार आहेत? आपण घरच्या मुलासमोर आपण मस्त असं करतो आणि पोराला सांगतो व्यसनापासून दूर राहा. कुठला पोरगा व्यसनापासून दूर राहणार आहे? म्हणून आम्ही तिथं वाचाल तर वाचाल नावाचा कार्यक्रम घेतला होता आणि शिक्षकांना सुद्धा विद्यार्थ्यांसोबत वाचनाचं कंपल्शन केलं होतं आणि पालकांना सुद्धा आम्ही वाचन कंपल्सरी केलं घरी गेल्यानंतर. ऑटोमॅटिक 70-80% विद्यार्थी ऑटोमॅटिक अभ्यासाला लागले, कारण बाप वाचत बसलाय. त्यांना वाटलं तुम्ही कुराण वाचा, बायबल वाचा, गीता वाचा, काय वाचा ते वाचा, पण घरी तुम्ही वाचत बसा. तुम्ही वाचत बसल्यानंतर पोराची हिंमत नाही तो टीव्ही बघत बसेल. आत्ता त्या मॅडमचं एक पुस्तकाचं प्रकाशन इथं झालं, त्यांचं अभिनंदन करतो. असेच जिल्हा परिषदमध्ये मी विकासला सुद्धा परवा बोललो की सोलापूर जिल्हा परिषदमध्ये 350 शिक्षक शिक्षिकेने असे पुस्तकं लिहिली होती. मी जेव्हा शाळाला जायचो व्हिजिट करायचो तेव्हा मला कोणी गझल संग्रह द्यायचा, कोणी कविता संग्रह द्यायचा, कोणी कथाकथन द्यायचे. मी गाडीमध्ये वाचत इतकं चांगलं लिहिलेलं आहे, पण ते फक्त शाळेपुरतंच मर्यादित राहते. शाळेत कोणी गेस्ट आला पाहुणा आला त्याला देणं संपला विषय. मला हे जाऊ द्या लोकांपर्यंत. म्हणून आम्ही शिक्षक आणि शिक्षिकेने लिहिलेल्या पुस्तकाचं प्रदर्शन लावलं. कार्यक्रम घेतला आम्ही जिल्हा परिषदेच्या बाजूचा एक हॉल बुक केला आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रदर्शन आम्ही 3 दिवसासाठी लावलं होतं. इतका प्रचंड रिस्पॉन्स मिळाला की 3 दिवसाऐवजी 5 दिवस करावं लागलं आणि सगळे पुस्तकं त्यांच्याकडचे संपून गेले. रिप्रिंट करायला लावावं लागलं काही जणांना. ही गुणवत्ता आपल्याकडे आहे, फक्त ती पर्क्युलेट कसं करायचे. छोट्या छोट्या गोष्टी, वेळेचं भान, बोलण्याचं भान, वेशभूषेचं भान, खाण्यापिण्याचं भान, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता अंडरलाईन करावं लागलं. आपल्याला असं वाटतं की माझा काय संबंध आहे खाण्यापिण्याशी, काय काय खाणं काय काय नाही करणं. तर आता हे पहिली स्लाइड घ्या ना. मग आता तुम्हाला वाटतं की बाबा हे म्हणजे मला काही एका दिवशी स्वप्न पडलं नाही किंवा असं लगेच जाऊन काहीतरी कार्यक्रम घ्यावा असं वाटलं म्हणून कार्यक्रम घेतो, अशातला भाग नाही. खरीच आवश्यकता आहे काही ते. तुम्ही म्हणत आला आधीच आम्ही एवढं कार्यक्रमानं ओझ्यानं मरून चाललोय आणि परत आणखी एक काहीतरी वेगळं कलेक्टर शिव देत आहेत. वेगळं काही देत नाही, तुम्ही त्याची चिंता करू नका. पण सध्याचा बघा, एकंदरीत शैक्षणिक आलेख बघा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्थिती बघा, जुन्या अध्यापन पद्धती आता काही जणांनी नवीन अडॉप्ट केला असेल. पण मी अनेक शाळेला व्हिजिट केलेली आहे, अनेक शिक्षकांशी बोललोय.
जिल्हा परिषदचे शिक्षक हे 10-15 वर्षापूर्वी जे अभ्यास केलाय किंवा जे शिकलंय तेच विद्यार्थ्यांना शिकवतात. त्याच्या उलट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेले की काल काय घडलंय ते विद्यार्थ्यांना शिकवतात. काही जिल्हा परिषदमध्ये सुद्धा शिक्षक शिकवतात. तसं लेटेस्ट काय रिसर्च झालाय. आता आपण नागरिकशास्त्र, जे नागरिकशास्त्राचं पुस्तक छापलंय तेच आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, पण त्याच्यानंतर 100 घटना दुरुस्ती झाल्यात. ते घटना दुरुस्ती आपण सांगतच नाही विद्यार्थ्यांना. विज्ञानाच्या पुस्तकात बालभरतीने किंवा पुस्तक मंडळाने जे दिलेलं आहे तेवढंच आपण शिकवतो, पण त्याच्यानंतर हजारो रिसर्च झालेत, हजारो डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये झालेत. मराठी भाषेमध्ये सुधारणा झालेली आहे. ह्या जुन्या पद्धती आपल्याला ज्या आहेत जे परंपरेनं त्या काळामध्ये ते टिकल्या, आता नाही टिकत. हे बदलायच्या का नाही. त्यानंतर तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, आता 40% मुला-मुलींचे डिवोर्स होत आहेत. वृद्धाश्रममधल्या आजी आजोबाची संख्या दिवसेंगणिक वाढायला लागलेली आहे. जिथं जिथं वृद्धाश्रम आहेत तिथं तुम्ही व्हिजिट करा. परवा ह्या जिल्ह्यामध्ये बातमी होती, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचली असेल, मी तुम्हाला ती बातमी सांगतो. एक आजोबा त्यांच्याच घराच्या दारात ह्या थंडीमध्ये रात्रभर कुडकुडत बसला होता, उपाशी, 2 दिवसापासून उपाशी होता. राऊंडवरच्या पोलिसांनी त्याला पांघरण घातलं आणि भाकरी चटणी आणून दिली. वाचला असेल आपल्यापैकी काही जणांनी. मग जे आपले पुरातन संस्कार होते त्या संस्काराला आपल्याला परत उजाळा द्या. तुम्हाला आम्हाला असं वाटायला लागलं की जुन्या गोष्टी सगळ्या थोतांड आहेत. तुम्ही आम्ही 4 शब्द काय शिकलो, 4 डिग्र्या काय आपण घेतलो. आपल्याला हे हजारो वर्षाचं रिसर्च करून ऋषी मुनी मुल्ला मौलवी यांनी जे लिहिलेलं आहे ते आपल्याला थोतांड वाटायला लागलं. मध्यंतरीच्या काळामध्ये नाही का आपल्याला, आता पूर्वी घरातून बाहेरून आलं की हातपाय धुवूनच आत जायचं. आपल्या आजी आजोबाचा आई वडिलाचा नियम होता, आपण तो पाळायचो. आताची पोरं पाळत नाहीत. किंवा कुणाच्या मौतीला गेलो, अंत्यविधीला गेलो तर आल्यानंतर कपडे पूर्ण गरम पाण्यात टाकले पाहिजेत, आंघोळ केली पाहिजेत, मगच घरात आलं पाहिजेत. आजही ग्रामीण भागामध्ये घरात जाऊ देत नाहीत अंत्यविधी होऊन आल्यानंतर. आता हे इतर वेळेस आपल्याला समजलं नाही. जेव्हा कोरोना आला आणि पटापट लोक मरायला लागले, कसं लोकांनी अंमलबजावणी सुरू केली. एकदा हातपाय धुवून म्हणजे 4दा धुवायला लागले. मोतीहून येऊन कपडे धुवायचं, आंघोळ करायचं, दूर मोतीला जायचं बंद केले लोकांनी. मग हे जे जुन्या गोष्टी आहेत ह्याला परत आपल्याला संस्कार आणि संस्कृतीला उजाळा देण्याची गरज निर्माण झाली. त्याच्यासोबतच देशभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती याला कुठंतरी विद्यार्थ्यांना सातत्यानं त्यांच्यावर मारा. एका दिवशी मातृवंदन, एका दिवशी पितृवंदन किंवा एका दिवशी किंवा दररोज सकाळी जनगण म्हणून देशभक्ती निर्माण होत नाही. एखादी घटना झाली की व्हॉट्सअप, सोशल मीडिया, फेसबुकवर भरपूर काही येतंय, परंतु एखाद्या देशभक्तीसाठी एखादी सोशल कॉज करा म्हटलं की कुणी सुद्धा समोर येत नाही. काय करायचे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर येऊन. माझ्या तुमच्या फेसबुकवर हजारो मित्र मैत्रिणी असतील, तुम्ही आजारी पडा तुम्हाला 4च भेटणार येतात जे पहिल्यापासून तुमच्यासोबत आहे. हे नवीन मुलामध्ये भविष्याचा अंदाज घेऊन जे आपल्याला करायचंय याच्यासाठी ही दशसूत्रीची आवश्यकता. आता तुम्हाला वाटेल दशसूत्री मी तयार केली का? नेक्स्ट घ्या. दशसूत्रीची निर्मिती काय अशी झाली नाही, मला काही याच्यातला मी तज्ज्ञ नाही, पण काही तुमच्यासारख्या अनुभवी लोकांशी चर्चा, काही शिक्षणाचे तज्ज्ञ आहेत, काही शिक्षणाचे मासिक येतात, काही विद्यार्थी, तुम्हाला खरं वाटणार नाही, मी अनेक झोपडपट्ट्यामध्ये जाऊन विद्यार्थी आणि पालकासोबत बसलेलो आहे. शेतमजूर, शेतकरी, मागासवर्गीय लोक यांना काय वाटतंय शिक्षणाबद्दल ही चर्चा केली. शिक्षण विभागामध्ये अनेक अनुभवी अधिकारी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात, जे खरेच प्रामाणिकपणे शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेले अनेक लोक तुम्हाला माहिती आहेत, मलाही माहिती आहे. त्यांच्याशी चर्चा केली, पालकांशी, विद्यार्थ्यांशी चर्चा. आपल्या ग्रामीण भागामध्ये शाळा व्यवस्थापन समित्या, काही गावामध्ये राजकारण चालतंय आणि काही गावामध्ये खूप चांगलं काम ह्या शिक्षण समित्या करत आहेत आणि काही गावामध्ये फक्त मानपानासाठी शिक्षण समित्या जिवंत आहेत. तर जिथं चांगलं काम ज्या समित्याने केले त्यांच्याशी चर्चा केली, वेगवेगळे आलेख लेख वाचले, चर्चासत्र काही ठिकाणी मी अटेंड केले. काही गरज नसताना काही सह्याद्रीवर म्हणा किंवा काही ठिकाणी शिक्षण संस्थांनी जी चर्चासत्र आयोजित केले होते, श्रोता म्हणून, अधिकारी म्हणून मी तिथं कधी गेलो नाही.
आणि मग हे वर्तमानपत्रातल्या बातम्या, समोर घडलेल्या घटना, काय काय परिस्थिती झालेली आहे, लहान वयामधली मुलं खून करण्यापर्यंत चाललेली आहेत, आईवडिलांचा खून करण्यापर्यंत मुलं मजल गेलेली आहेत, शेतीसाठी भांडणं, घरातल्या छोट्या छोट्या विषयासाठी भांडणं, घर सोडून जाणं, मुलींची छेडछाड करणं, विनयभंगापर्यंत, शाळेतले मुलं विनयभंगापर्यंत आणि बलात्कारापर्यंत जाऊ शकतात. हे सगळे विषय बघितल्यानंतर फक्त संस्कारच नाहीये, संस्कृती नाहीये, पण विद्यार्थ्यांचं आरोग्य, विद्यार्थ्यांची संस्कृती, विद्यार्थ्यांचं सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या याच्यावर फोकस करण्यासाठी ही दशसूत्री आपण तयार केलेली आहे. या दशसूत्रीचे काय 10 सूत्र आहेत मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला हे सगळे विषय तुम्हाला माहिती आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे हा सगळ्यांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा आणि तुम्ही सगळे मन लावून काम करताय म्हणून मी पहिला मुद्दा घेतलाय. कारण बाकी मुद्द्यामध्ये हा मुद्दा कुठं लुप्त झाला तर तुमचं याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणे. त्यानंतर स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे, आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे, संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, IT क्षम किंवा तंत्रस्नेही विद्यार्थी घडवणे, कौशल्यपूर्ण आणि स्वावलंबित विद्यार्थी घडवणे, आनंददायी, नाविन्यपूर्ण व रचनात्मक शिक्षण देणे, मुलींची सुरक्षितता सोबत महिलांचा सन्मान वाढवण्याची भावना मनामध्ये रुजवणे, स्व अभिव्यक्तीस प्रोत्साहन देऊन सुप्त गुण जे आहेत विद्यार्थ्यातले ते शोधून त्यांना प्रोत्साहन देणे आणि नवशिक्षण पद्धतीसोबत अद्ययावत आणि ज्ञानमय शिक्षक तयार करणे. हे साधे, सरळ आणि रुटीनमध्ये काम करण्याचे सूत्र आहेत. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठं हिमालयात जायची गरज नाही, कुठं वेगळं प्रशिक्षणाला जायची गरज नाही, काही कोणाला 1000, 2000 लाख रुपये खर्च करायची गरज नाही आहे. तर आता ह्या प्रत्येक मुद्द्यावर तुम्हाला शिक्षण विभागाकडून डिटेलमध्ये माहिती मिळेल, त्याचे प्रपत्र मिळतील, रजिस्टर मिळतील. परंतु तुम्हाला इथं आज तुम्ही फक्त मुख्याध्यापक आहे, तुमचं ट्रेनिंग घेतलं, तुम्ही मन लावून ऐकलात आणि तुम्ही निश्चय करून गेलात म्हणून हे सगळं होईल असं मला बिलकुल वाटत नाही. कारण यासाठी तुमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकासह, शिक्षिकेसह, तुमच्या शाळेत काम करणारे क्लेरिकल स्टाफ, शिपायासह सगळ्यांना ह्याचं जोपर्यंत महत्त्व पटणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. मी सोलापूरच्या प्रत्येक तालुक्यामध्ये मुख्याध्यापकाची कार्यशाळा घेतली एका राऊंडमध्ये. त्याच्यानंतर शिक्षिका ज्या आहेत आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, मला इथं माहीत नाही पण 50% शिक्षिका आहेत. शिक्षिकेने जर मनावर घेतलं तर खूप शाळेमध्ये बदल होऊ शकतो, हा माझा अनुभव आहे. म्हणून मग आम्ही प्रत्येक तालुक्यात मग शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या अशाच दिवसभराच्या. तेव्हा तिथं चित्र बदलायला लागेल. कारण शिक्षकाच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे की खूप अभ्यास आहे, खूप तळमळ आहे आणि त्यांना माऊलीचा दर्जा आहे, माऊली म्हणून ते विद्यार्थ्याकडे बघत असतात, घडवत असतात. परंतु बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक न्यूगंड तयार झालेला आहे. काही ठिकाणी त्यांना त्रास होतो, काही ठिकाणी लोक टोमणे मारतात, काही ठिकाणी आपल्या शाळेमधलं काही राजकारण असतं, काही ठिकाणी जातीपातीचं राजकारण आहे, काही शाळेतले शिक्षक बी एवढे उपद्व्यापी आहेत की काय काय कलाकार आहेत, काय काय कल्लाकार आहेत आणि त्याच्या माध्यमातून शाळेमध्ये सुद्धा नाही उद्योग होतात. आता आपल्याला राग येईल पण तुम्ही जर राग व्यक्त केला तर मी उदाहरणासह घडलेल्या घटनेसह तुम्हाला सांगू शकतो कशा पद्धतीनं शिक्षक वागतात आणि त्यामुळे मग शिक्षिका काम करत नाहीत. म्हणून मग मी शिक्षकांच्या कार्यशाळा घेतली. म्हणलं तुम्हाला कुणी नाव ठेवतंय, कुणी त्रास देतंय, कुणी टोमणे मारतंय म्हणून जर तुम्ही शिकवत नसाल तर तुम्ही फक्त सावित्रीबाईचा फोटो जवळ ठेवा. त्या सावित्रीबाईनं जर असं टोमणे मारलं, नाव ठेवले, चिखल शेण अंगावर टाकलं म्हणून जर त्या घरी बसल्या असत्या तर तुमच्यापैकी आज कोणी नोकरीवर राहिलं नसतं. त्या माऊलींचा फक्त फोटो लावणे आणि हार अर्पण करणे म्हणजे त्यांना श्रद्धांजली किंवा आदरांजली वाहणं असं नाहीये. त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं 10% त्या माऊली एवढं मोठं तर कोणी होणारच नाहीये. सावित्रीबाई फुलेने ज्या परिस्थितीमध्ये काम केले त्या परिस्थितीमध्ये आपण कामच करू शकत नाही, नवे जिवंतच राहू शकत नाही. पण 10-20% त्रास तसा जर आपण सहन केला समाजासाठी, हा संदेश घेऊन जाण्याची गरज आता निर्माण झाली. आणि म्हणून मग ह्या विषयामध्ये आपण आता थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यामध्ये मी तुम्हाला काहीच सांगणार नाही, तुम्हाला सगळे विषय माहीत आहेत.
तुमचा दर आढावा होतो, महिन्याला होतो, तुमच्या शिक्षण परिषदेमध्ये होतो. हे सगळे ज्या अध्ययन स्तर निश्चिती आहे, अध्यापन निष्पत्ती आहे, PGI आहे, तुमच्या इंडेक्समध्ये दरवर्षी आपण बघतो काय चाललंय. आपली प्रगती होत नाही, आपल्याला काहीच वाटत नाही, आपण विसरून जातो. तुमचं न्यास असतो, दरवर्षी सर्वे होतो, त्याचं गुणांकन काढलं जातं, त्याच्यामध्ये आपण कुठं असतो कुठं नसतो आपल्याला माहीत राहत नाही. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येकमध्ये 10-10 मुद्दे होते, मी शॉर्ट केलंय. या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं तुम्हाला जे करायचं आहे, मी शिवसाहेबाला सांगितलंय, लेखी सुद्धा मी पत्र देणार आहे. या दशसूत्रीच्या अंमलबजावणीसाठी तुम्हाला स्वतःहून जे जे करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण मुभा आम्ही देणार. गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये जास्त काही आनंददायी शिक्षण पद्धती आहेत, हसत खेळत शिक्षण पद्धती आहेत. यामध्ये आपल्याला आणखी काही ॲडिशन करता येते का? माझे मामा शिक्षक होते, मी आत्ता परवा वारले ते मागच्या वर्षी, पण तेव्हापर्यंत रिटायर झाल्यावरही ते घराच्या बाहेर अंगणामध्ये त्यांच्याकडे विद्यार्थी आहेत. आणि शाळेमध्ये मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला गेलो ते मला वर्गात खुर्चीवर कधीच दिसले नाहीत. त्यांचा पूर्ण दिवस बाहेर झाडाखाली. मी त्यांना म्हणलं, तुम्ही शिकवता का नुसतं गप्पा मारताय? त्यांनी लगेच मग पटकन मुख्याध्यापक सराकडे घेऊन गेले, पूर्ण मागचा 10 वर्षाचा त्यांचा रिझल्ट दाखवला. आणि मग ते घरी सुद्धा करायचे, ते असे करायचे का तर झिरोला काय तर म्हणजे हातवारे करू करू त्याने आम्हाला सुद्धा लहानपणी शिकवलेला आज सुद्धा आठवतंय. म्हणजे आनंददायी शिक्षण पद्धतीमध्ये अनेक सुधारणा झाल्यात. आपल्याला आता फक्त लिमिटेशन पर्यंत आपण फक्त काय करतो, टाचन लिहिण्यापुरतं किंवा काही आपल्याला कोणी विचारणार असेल तेवढ्यापुरतं आपण तयारी करतो, त्याच्या पुढे जात नाही. ह्याच्यामध्ये खूप प्रगती झालेली आहे. तर या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये तुम्ही लक्ष द्या. त्याच्यानंतर दुसरं सूत्र आहे स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे. आता हा फक्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नाही, तुमच्या आमच्या सगळ्या घरच्यासाठी सुद्धा हा विषय आहे. आपण आता विद्यार्थी आपण बोलतो ना, कुणालाही तुम्ही आता बाहेर गेल्यावर विचार काय करतो, MPSC करतो, UPSC करतो. मला सांगा, आता ग्रॅज्युएशनला आल्यानंतर BA BCom BSc झाल्यानंतर जर MPSC UPSCचा अभ्यास करायला लागला तर कोण पास होणार आहे? तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, परंतु मी अनालिसिस केलेलं आहे. ग्रामीण भागातला विद्यार्थी तालुका लेवलवर येईपर्यंतच खुश होऊन जातो. त्याच्यानंतर जिल्हा, जिल्ह्यानंतर राज्य, राज्यानंतर केंद्र स्तरापर्यंत आपले विद्यार्थी ग्रामीण भागातले टिकतच नाही. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही मागच्या 4-5 वर्षाच्या आकडेवारी जमा करा. UPSC, MPSC, NDA, डिफेन्स, स्कॉलरशिप, सगळ्या एक्झामचे तुम्हाला 90% विद्यार्थी फक्त शहरातले दिसते. 10% विद्यार्थी जे हटके काम केले, जे शिक्षकाने हटके काम केले, पालकाने हटके काम केले, तेच विद्यार्थी पुढे गेले. मुलाखतीत टिकतच नाही. कॉन्फिडन्स बिल्डिंगच होत नाही आपल्या विद्यार्थ्याचा. 100 पैकी 100 मार्क घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना 2 वाक्य स्टेजवर बोलून उभं राहून बोलता येत नाही. काय करायचे 100% मार्क घेऊन? म्हणून मग स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे. आता तुम्ही म्हणाल साहेब आता काय पहिलीपासून स्पर्धाक्षम करायचं का? त्याला नीट बसता येत नाही, चड्डी घालता येत नाही, त्याला आता MPSC UPSC शिकवायचं का? त्यांना आपल्याला MPSC UPSC शिकवायचं नाही आहे. पहिली जाऊ द्या, दुसरी जाऊ द्या, पण तिसरी चौथीपासून आपल्या अकॅडमिक पुस्तकाच्या व्यतिरिक्त काहीतरी त्यांच्यात इंटरेस्ट घडवणे, छोट्या मोठ्या गोष्टी सांगणे. आता आपण सगळे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतायत. मला तुम्ही सांगा, हिसाब नीतीचे गोष्टीचं एक पुस्तक आहे, आपल्यापैकी किती जणांनी वाचलंय? 10, 12, 15, 20, 25 जण आहेत आपल्याकडे. आता हिसाब नीतीच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये कोल्हा बोलतो, उंट बोलतो, ते आहेत ना गोष्टी. कावळ्याच्या तोंडात मासाचा तुकडा होता, खाली कोल्हा आला, मग त्याला ते मासाचा तुकडा पाहिजे होता, मग त्याने कोल्ह्याला म्हटलं तू फार गाणं चांगलं म्हणतो, तो हुरवाळून गेला आणि गाणं म्हणाला, चोंच उघडं केलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप मोठं ज्ञान देतात. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान आहे. आता तुम्ही आम्ही शिकायला असताना ह्या गोष्टी आपल्याला शिक्षक सांगत होते, घरी आईवडील सांगत होते. आता किती जण सांगतात? हा संशोधनाचा विषय आहे. घरी आईवडील व्यस्त आहेत, तुम्ही आम्ही नोकरीला आहे म्हणून व्यस्त नाही, कामगार, मजूर, रिक्षावाला सुद्धा व्यस्त आहे. तो काही मुलांना हे सांगत बसणार नाही.
शाळेत शिक्षकांनी ह्या गोष्टीच वाचल्या नाहीत तर सांगणार कुठून? आणि मग जे बेसिक नॉलेज मिळायचं ते मिळत ना गेलं. आम्ही सोलापूरला गीत गुंजन नावाचा कार्यक्रम सुरू केला. आपल्यापैकी आपल्या शाळेमध्ये अनेक शिक्षक शिक्षिका हे चांगले गायक असतील, तबलावादक असतील, पेटीवादक, हार्मोनियम, टाळ, मृदंग. आता इथं जे तुमचे कार्यक्रम चालू होते इथं सुद्धा कलाकार तुमच्यातले असतीलच. आता पूर्वी आम्ही शिकायला असताना साने गुरुजीच्या कविता, गदी माडगुळकरांच्या कविता, जी बालगीतं, भावगीतं, बडबडगीतं शाळेमध्ये व्हायचे, त्याच्यातून आपल्याला काय तर संस्कार मिळायचे. आता ते बंद झाले. इथं चालू आहे का नाही मला माहित नाही. ह्या जिल्ह्यात मी आणखी कुठल्या शाळेत सकाळी गेलो नाही, परंतु ते शाळेमध्ये आम्ही तिथं गीत गुंजनच्या 10 दिवसाची कार्यशाळा घेतली आम्ही जिल्हा स्तरावर. जिल्हाभरातले सगळे शिक्षक शिक्षिका बोलवले, संगीतातले तज्ज्ञ लोक बोलवले, सगळे जुने गाणे जे आहेत एक बंच तयार करून दिला गाण्याचा आणि ते आता शाळेमध्ये आम्ही सुरू केले. आता हे स्पर्धाक्षम घडवण्यामध्ये मुलांना एका बाजूनं ही संस्कार, दुसऱ्या बाजूनं छोट्या मोठ्या गोष्टी. आता याच्यामध्ये मी दिले सगळेच मुद्दे दिलेत. त्या तुमच्या नवोदय विद्यालयाच्या आहेत, प्रज्ञाशोधच्या आहेत, सामान्य ज्ञानाच्या. कधीतरी असेंब्लीच्या वेळेस, आता असेंब्ली शब्द नंतर नवीन आला, आमच्या काळामध्ये असेंब्ली शब्द नव्हता. मम्मी डॅडी जसे जसे आले तसे असे शब्द पुढे येत गेले. तर याच्यामध्ये मग 4थी पासून 5वी पासून छोटे छोटे चर्चासत्र, व्याख्यानं, मुलांना विषय द्यायचा दोन्ही बाजूनं. आता आपल्या नुकताच निवडणुका झाल्या, आम्ही काही महाविद्यालयात विषय दिले होते. 100% मतदान होण्यासाठी मतदान सक्तीचं करणं गरजेचं आहे, गरजेचं नाही. पर्यावरण रक्षणासाठी झाडं लावणं आवश्यक आहे, आवश्यक नाही. असे विषय जर आपण मुलांना दिले तर त्यांची विचारशक्ती वाढेल. निबंध स्पर्धा आहेत, आकलन शक्ती वाढवण्याची आहेत, विचार व्यक्त करण्यात. तुम्हाला बघा, तुम्ही सुद्धा प्रयोग करून बघा. तुमच्या शाळेमधले अतिशय हुशार विद्यार्थी ज्यांचं अक्षर सुंदर आहे, पैकीच्या पैकी मार्क घेतात, त्यांना तुम्ही 4 विद्यार्थ्यासमोर बोलायला लावा, किती विद्यार्थी बोलतात? बोलत असेल तर चांगली गोष्ट. विचार त्यांचे चुकू द्या, पण विचार व्यक्त करायला शिकवलं पाहिजे, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये ह्याच गोष्टी होतात. आणि अॅनालिटिकल क्वेश्चन आपण कधी देत नाही विद्यार्थ्यांना, सरळ सरळ देतो. आणि MPSC UPSC मध्ये सगळे प्रश्न फिरून आलेले असतात. सरळ सरळ कुठलाच प्रश्न राहतो. कसे आपले विद्यार्थी पुढे न टिकण्याचं एकमेव कारण आहे, आपण त्यांच्या बुद्धीला चालना दिली नाही, बुद्धी विकसित केली नाही. आणि त्याच्यातून तुम्ही जेव्हा या विद्यार्थ्यांना असं कधीतरी वेळ द्याल, ते कशा पद्धतीने विचार करतात. आता आमची यशदामध्ये ट्रेनिंग होतात, मसुरीला ट्रेनिंग होतात, ते आम्हाला असे काहीतरी प्रश्न टाकतात ना, त्याच्यातून इतके विषय समोर येतात. आणि मुलं सुद्धा आपले, माझं तर ठाम मत आहे की आपल्याकडे शिकणारे मुलं हे आपल्यापेक्षा जास्त बुद्धिवान आहेत. तुम्हाला कुणाला वाईट वाटेल, कुणाला राग येईल, पण जबाबदारीने हे वाक्य म्हणतो, कारण तुम्ही त्यांना विचारून बघा एखादे प्रश्न. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही ते कासव सश्याची जी गोष्ट आपण सांगतो ना, ती गोष्ट सांगा आणि ते प्रश्न, ते तुम्हाला 100 प्रश्न विचारतील. ससा झोपीत कसं काय गेला मग शहरात होती तर? सशाला तिथंच कसं काय गवत खावायची इच्छा झाली? ससा एवढा उद्योग करत होता तर मग तो कासवाला कसं काही सुचलं नाही काही उद्योग करायचा? हे तुम्ही जोपर्यंत त्यांना विचार, म्हणजे त्या अँगलनं जोपर्यंत. आता आम्हाला NDAच्या परीक्षेत मला आठवते, NDAच्या परीक्षेला आम्हाला मुलाखतीत प्रश्न विचारला होता. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, तुम्ही शेतात गेलात, शेतातून घरी निघालात, आजूबाजूला कोणीच नाही, अचानक तुमच्या समोर साप आला जहरीला, तुम्ही काय कराल? प्रश्न एक आहे की तुम्ही रस्त्यातून एकटे चालत आहात, आजूबाजूला कुणी नाही, आणि अचानक तुमच्या समोर साप आला तर तुम्ही काय कराल? या प्रश्नाचे 100 उत्तर आहे. एक विद्यार्थी सांगतो, साहेब ते साप जाईपर्यंत मी थांबतो, नंतर जातो. दुसरा म्हणतो, मी त्या सापाला न कळू देता त्याच्या साप अंगावर उडी मारून पलीकडे जातो. तिसरा म्हणतो, मी कुणी माणूस येईल का त्याची वाट बघतो, तो आल्यानंतर त्याचा हात पकडून जातो. जो एकदम कणखर डांबरट आहे तो म्हणतो, साहेब मी आजूबाजूला काठी आहे का बघतो, काठीने त्याला मारतो मग पुढे जातो. याच्यातून तो विद्यार्थी काय विचार करतो, त्याची बुद्धिमत्ता कशी विकसित व्हायला लागली व त्याची विचार प्रणाली कशी विकसित व्हायला ते कळतं.
आणि म्हणून हे विद्यार्थी घडताना तुमच्या शाळेमध्ये छोटे मोठे कार्यक्रम उपक्रम तुमच्या लेवलला वाटतील ते करा. आणि सातत्य पाहिजे. हे फक्त आता आहे, बऱ्याच ठिकाणी काय होते, एखाद्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रम राबवला तो असेपर्यंत राहतात, नंतर ते हा माझा कार्यक्रम नाही आहे, हा यशस्वी झाला मला फक्त आनंद मिळेल, हा फेल्युअर गेला तर माझं काही नुकसान नाही. पण नुकसान त्या विद्यार्थ्याचं नक्की होणार आहे जे तुमच्याकडे शिकत आहे, आणि त्या आईवडिलांचं होणार आहे ज्याने अत्यंत आशेनं तुमच्याकडे मुलं सोडलेली आहेत. तुमची जिल्हा परिषदेची शाळा हीच त्या पालकांची कॉन्व्हेंट शाळा आहे, तीच इंग्रजी मीडियम आहे, तीच हायफाय सगळं तुमची जिल्हा परिषद शाळा त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे ह्या स्पर्धा त्यांच्यामध्ये 10वी होईपर्यंत अशी खुमखुमी आली पाहिजे की मी कधी एमपीएससी देतो, कधी यूपीएससी देतो, माझी आता तयारी झाली पूर्ण. आणि तुमच्यापैकी काही जणांचे मुलं मुली परीक्षा देत असतील, 8वी 9वी 10वीच्या जे NCERTची पुस्तकं आहेत, यूपीएससी मध्ये 80% प्रश्न त्या पुस्तकातले असतात. तुमच्यापैकी कोणी नातलग बितलग अभ्यास करत असतील तर त्यांच्या रूमवर जाऊन बघा, तुम्हाला NCERT आणि एमपीएससी मध्ये सुद्धा 60-70% प्रश्न आपल्या 8वी 9वी 10वीच्या इतिहास भूगोल नागरिकशास्त्रातले असतात. आपला तिथं बेस पक्का होत नाही, कसं तरी पास व्हायची आपली धडपड होती, म्हणून पुढे मग आपल्याला जास्त अभ्यास करावा लागतो किंवा मग फेल व्हावं लागतं. तर हा एक दशसूत्रीमधला हा दुसरा विषय आहे. तिसरा विषय आहे आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे. आता तुम्ही म्हणाल साहेब आम्ही शिक्षक आहेत, आता आरोग्यक्षम विद्यार्थी घडवायचं म्हणजे काय, आम्ही पोराला इंजेक्शन देत बसायचं का, हे का आमचं काम आहे का? आरोग्यक्षम विद्यार्थी घडवण्यामध्ये RBSKची जी टीम आहे, राष्ट्रीय बाल सुरक्षा अभियान, त्याच्यामध्ये डॉक्टराकडून विद्यार्थ्याची तपासणी होत आहे, औषधोपचार ते होत राहतील. माझा प्रश्न तो नाही आहे, मी हा विषय याच्यासाठी घेतला आहे, ते मुद्दे तुम्हाला सगळे माहिती आहे, त्या मुद्द्यावर मी खोलात जात नाही. पण का गरज आहे थोडं मी तुम्हाला सांगतो. आम्ही 9 लाख विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली सोलापूरला. 9 लाखापैकी 70,000 विद्यार्थ्यांचे डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्ण खराब होऊन गेले. तुमच्याकडे सुद्धा वेगळा विषय नाही आहे, तुमच्याकडे कदाचित 80,000 90,000 असतात. 30,000 विद्यार्थ्यांना वेगवेगळे आजार जडले होते. तुमच्यापैकी किती जण डोळसपणे सगळ्या बातम्या वाचता मला माहित नाही, पण मागच्या 1-2 वर्षामध्ये 30 ते 40 विद्यार्थ्याचं हार्ट अटॅकनं निधन झालेलं आहे, आणि वय वर्ष फक्त 18 ते 21 आहे. तुमच्याकडे जर पेपर येत असतील आणि कधी वेळ असेल तर तुम्ही मागच्या 3-4 महिन्याचे पेपर काढून बघा, तुम्हाला 2-4 बातम्या बघायला मिळतील. म्हणजे मी खोटं सांगतोय असं वाटत असेल तर सांगतो तुम्हाला. आता हा शाळेतला विषय जाऊ द्या, आपल्या घरी डोकावून बघू आपण. आपल्या घरचे मुलं मुली काय खातात, कशासाठी आग्रह करतात सध्या? सगळे इन्स्टंट फूड, बंद डब्यातले पेय, बंद डब्यातले फूड, जे आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. मी कुठल्या कंपनीचं नाव नाही घेणार जाहीर सभेत, पण तुम्हाला सगळं माहित आहे. आणि तुम्ही तुमच्याकडे तुमच्या पाहुणारावळे मित्रमैत्रिणीच्या मुलाची सुद्धा आरोग्याची तपासणी करून घ्या. तुम्हाला हे धक्कादायक चित्र तुम्हाला त्या तपासणीमध्ये आढळून येईल. हजारो विद्यार्थ्यांचे स्टमक खराब झालेत, लिव्हर खराब झालेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब झालेत, तर ब्रेन खराब व्हायची वेळ आलेली. किती दिवस आपण खाऊ देणार असे पदार्थ आपल्या मुलांना? आपल्या आई वडिलांच्या काळापैकी आता आपल्यापैकी काही फक्त नवीन फार कमी दिसतात, सगळे जुने लोक दिसत आहेत. आपल्या घरी आपले आई वडील आजोबा गावामध्ये आपण रात्री, आता परिस्थिती किती बदलली बघा. आपल्याकडे पूर्वी 10-15 पाहुणे जरी आले तरी आपली आई आजी 10 मिनिटांमध्ये बेसन भाकरी खिचडी करून जीव घालायची सगळ्यांना. आता एक जरी पाहुणा आला तरी लगे आपण हॉटेलमध्ये घेऊन चाललो, आणि घराच्या भिंतीवर लिहिलेलं असतं अतिथी देवो भव. परिस्थिती बदललेली बघा. आणि मग 2-4 लोक आले की घरी कुठं करत बसता, आपली माऊलीच आपल्याला लगेच दम देते, अहो ती बाहेरून बोलवा, माझ्यानं करणं होत नाही. आपण बी यस म्हणतो, लगेच जातो बाहेर. काय आणतो, कुठलं तेल वापरलेलं असतंय, कसं केलेलं असतंय. काही स्टँडर्ड हॉटेल सोडून द्या, बाकी हॉटेल आणि ढाब्यामध्ये तुम्ही आत फिरून बघा, तुम्हाला नंतर तिथं जायची इच्छा होणार नाही. आणि आपल्याकडे मुलांना आता भाकरी पोळी
चटणी, ठेचा, दही असला आणायला कमीपणा वाटतोय. मुलं घरी रडतायत. कित्येक पालकांना तुम्ही विचारा, तुमची पालक सभा आपण घेतो, फक्त रजिस्टरला सह्या पाहिजेत, प्रोसिड्यूर पाहिजे म्हणून आपण घेतो, बोलवतो. तुझा पोरगा गणितात कच्चा आहे, तुझी पोरगी मॅथमध्ये कच्ची आहे, तुझी पोरगी इंग्रजीमध्ये कच्ची आहे, सुधारा, काय करायचे करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण परिषद, मी त्या दिवशी सांगितलं, आमचे मामा सांगायचे गट संमेलन म्हणायचे पूर्वी. आमचे ते मामाकडे कधी गेलं ते गट संमेलनाची तयारी आहोत. मी 8-8 दिवस मामाकडे राहायचो. ते गट संमेलन आलं ना, 8-8 दिवस मामा बोलायचे नाहीत. इतकं टेन्शन राहायचं शिक्षकांना. आता शिक्षक ना बीओला घाबरतात, ना ईओला घाबरतात, ना सीओला घाबरतात. काय झालं की राजकीय लोक आहेत वाचवायला, पोरं गेले खड्ड्यात, काय करायचं. कुणाचे पोरं काय. ज्या वेळेस आपण आपल्या पोरांची जशी काळजी घेतो, तसे आपल्या शाळेतल्या पोराची जर आपण काळजी नाही घेतली, तर जिथं आपले पोरं आपण सोडलेत ना, तिथं सुद्धा ते तसंच होणार आहे, हे लक्षात घ्या. नियती फार बेकार असते. आणि तुम्ही अनुभव बघा आजूबाजूचे. रिटायर झालेल्या शिक्षकाकडे बघा, तुम्ही ज्याने कामचुकारपणा केला, शाळेला वाऱ्यावर सोडून दिलेत, त्यांची मुलं एकतरी यशस्वी झाले का बघा तुम्ही. आणि मग आरोग्याच्या दृष्टिकोनानं आई वडिलांचं पोरं ऐकत नाहीत, रुसून बसतात. बर्गर पाहिजे, पिझ्झा पाहिजे, हे आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनीच वातावरण खराब केलं हो. त्याला दुसऱ्याला दोष तो काय, तुम्ही मी आम्ही सगळे जबाबदार आहेत. आपण काहीतरी मोठेपणाच्या आहारी गेलोय. मी त्या दिवशी केंद्र प्रमुखांना सांगितलं, आम्ही आता तुमची कार्यशाळा घेतोय. मी शिवसाहेब होते त्या दिवशी, म्हणलं मी आणि शिवसाहेब बाहेर गेलो आता आणि कुठंतरी ताक पीत थांबलो, किंवा नारळाचं पाणी भेटलं म्हणून आम्ही नारळाचं पाणी पीत थांबलो आणि तुम्ही चाललेत बाजूला. तुम्ही काय म्हणणार सगळे, कसला साहेब आहे आमचा, ताक प्यायला लागलाय, नारळाचं पाणी पितोय, हा साहेब आहे का हे. पण तेच जर आम्ही कुठल्या बंद बाटल्या असं जे असतात भारी भारी रंगीबेरंगी, ते जर घेऊन थांबतो म्हणून हा स्टँडर्ड आहे गड्या आमचा साहेब, आपण बी असं करायला पाहिजे. तो साहेब विष प्यायला लागलाय त्याचं काही नाही. आधुनिकतेच्या नावानं आपण आपल्या घरच्या लेकराचं सुद्धा आयुष्य धोक्यात आणलेलं. आता तुम्ही म्हणाल साहेब एवढं जोरजोरात सांगायला, तुमच्या घरी काय परिस्थिती आहे. लय जणांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला असेल. पण तुम्हाला कोणाला रेकॉर्डिंग करायचं असं तर करा. मी तुम्हाला सांगतो, मी सर्व्हिसला लागल्यापासून आणि लग्न झाल्यापासून माझ्या घरी कुठलाही असला पदार्थ आला नाही, कुठली बाटली, माझी बायको बिस्किट सुद्धा घरी येऊ देत नाही, बाकी तर जाऊ द्या सगळं. आणि म्हणून मी तुम्हाला आग्रहानं सांगतो, मी PCPNDTचे बऱ्याच ठिकाणी व्याख्यान घेतो गर्भलिंग तपासणीच्या विरोधात. मी खूप सांगतो मुलीला समान दर्जा द्या, येऊ करा, तेऊ करा. फार लोक मन लावून ऐकतात. मग मध्येच थांबतो आणि विचारतो, झालं तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की साहेब मुलीला जन्म द्या, मुलीला जन्म द्या म्हणते, मुला साहेबांची काय परिस्थिती आहे. मग मी सांगत असतो की मला 2 मुली आहेत आणि दोन्ही मुलीला मी मुलासारखं वाढवतोय, म्हणून मी तुम्हाला सांगतो मुलीला जन्म द्या. आणि त्याच्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझा PCPNDTचा कार्यक्रम फार यशस्वी झाला आहे. आणि जिथं जिथं मी काम केलं आहे तिथं मला 1 रुपया शासनाने वाढत दिला नाही, पण मी मुलीचं प्रमाण 100-100नी वाढवून दिलेलं आहे जिल्ह्यात. आणि मी हे तुम्हाला हे का सांगतोय, म्हणजे आता तुम्हाला थोडं विषयांतर करून सांगतो. आरोग्यक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्याला थोडं हटके जाऊन काम करावं लागेल. याच्यासाठी आम्ही आता डॉक्टरांची मिटिंग ठेवली. काल RBSKच्या सगळ्या डॉक्टरांना मी सांगितलंय, तुम्ही शाळेमध्ये छोटे छोटे प्रयोग करा, काहीच करू नका. एका दिवशी तुमची असेंब्ली झाली की 2 पातेले ठेवा, भांडे ठेवा, स्वच्छ पाणी दोन्हीमध्ये घ्या, 2-3 मुलांना बोलवा, दोन्ही पाणी कसं आहे ते सगळ्याला सांगतील, एकदम काळं भोर पाणी आहे, त्यांच्या हातामध्ये धुवायला लावा. पुन्हा सांगा कसं झालं पाणी, ते म्हणतील पांढरं शिपट झालं. प्रयोग करा. आणि छोटे छोटे प्रयोग कसा, आता माझी लहान मुलगी, तिला ते कोल्ड्रिंक्स फार आवडायचं. ती खूप हट्ट धरायची दुसऱ्याचं बघून, जाहिराती बघून. माझ्या मिसेसने काय अडे केली, ठीक आहे म्हणे फार रडायला लागले आपण देऊ. मुलं आपण आणतच नाही, कसं काय आणायचं घरात, नाही घेऊ द्या म्हणे तिला. पहिल्या दिवशी घेऊ दिले, दुसऱ्या दिवशी घेऊ दिले थोडं, तिसऱ्या दिवशी काय केली, ती बाटल्या आणल्या तिकडे जाऊन टोपण काढली, मध्ये एक मेलेलं झुरळ टाकली, बाटली बंद केली, तिच्या हातात दिली. तिनं असं बघितली, ती ओरडली, मध्ये झुरळ आहे. ती सगळ्या बाटलीत असंच असते म्हणे. त्याच्यानंतर मुलीनं हात नाही लावला बाटली.
आणि आज सुद्धा ती सांगते, आज सुद्धा आम्ही 5 स्टारमध्ये जरी गेलं ना, आता जरी घे म्हणलं तर ती घेत नाही. हे प्रयोग महत्वाचे आहेत. मी डॉक्टरांना सांगितलंय, लेखी आदेश काढले, सगळ्या डॉक्टरांनी मुख्याध्यापक जेव्हा म्हणतील तेव्हा त्यांच्या शाळेत जा, टायअप करा वेळ. म्हणजे मुख्याध्यापकाला म्हणलं मग मुख्याध्यापक कुठल्याही टाईमला नाही, त्यांचे इंटरॅक्शन करून घ्या, वेळ फिक्स करा. डॉक्टरांना विद्यार्थ्यांना बोलू द्या, कंपाऊंडरना बोलू द्या, गावातला आरोग्याचा एखादा आरोग्य सेवक असेल तर त्याला बोलू द्या. कारण तुम्ही मी हक्कानं अधिकारवाणीनं सांगू शकत नाही. भाजी भाकरीचा हट्ट करा. अहो, आपली आई आजी 50-50 भाकरी 10 मिनिटात करायची. तिला सकाळी 2 भाकरी टाकायला काय जड जात होतं का? कशासाठी रात्री भाकरी टाकून ठेवायच्या 4-5? आजही गावाकडे गेलं तर आपला गडी किंवा शेतात काम करणारे आपले भाऊ वडीलधारी कोणी मंडळी असतील तर रात्रीची भाकर, शिळी भाकर घेऊन जातात न्याहारीला शेतात. काही वेळे लोक होते का शेळ्या भाकरी खायला? जी माऊली 50-50 भाकरी 10 मिनिटात करून जीव घालत होती, तिला सकाळी 4 भाकरी करायला काय जड जात होतं? पण रात्री भाकरी करून ठेवायच्या, त्या भाकरी खायच्या. शिळ्या भाकरी का खाल्ल्या पाहिजेत हे तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारा, ते सांगतील. पण आपण स्टँडर्डनेसच्या आहारी जाऊन काय काय नुकसान केलंय हे आपल्याला कधी कळालेलंच नाही. आणि म्हणून आरोग्यक्षम करताना हे सगळे जे ह्याच्यात दिलेत ना टिप्स, हे सांगा. तुम्ही स्पर्धा ठेवा, एका दिवशी सगळ्या टिफिनमध्ये भाकरी आल्या पाहिजेत. तुमच्यापेक्षा त्या मुलांचे आईवडील खुश होतील. एका दिवशी सांगा तुमच्या सगळ्याच्या डब्यात पोळी पाहिजे, बाजरीची भाकरी पाहिजे, ठेचा, लोणचं, टमाटर चटणी पाहिजे. सांगा तुम्ही, सवय लावा. हे जे आतडे बितडे सगळे खराब झालेत ना, ही मुलं वाचतील जे की आता मृत्यूच्या आहारी चाललेले आहेत. हे खूप प्रसंग आहेत, खूप उदाहरणं आहेत, पण वेळेअभावी मी सांगत नाही. पुढचं आपण घेतलंय संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे. आता तुम्ही म्हणाल साहेब आम्ही इतकं शिकवतोय, हे करतोय, आम्ही काय संस्कार शिकवत नाही का? किती शाळेमध्ये ह्या विषयावर लक्ष दिलं जातंय हा मुद्दा. जर 100% शाळेत होत असेल तर मी हा मुद्दा सोडून देतो, त्याच्यावर मी काहीच बोलत नाही. पण आपण अकॅडमिक शिक्षण देत असताना आपल्याकडचे संस्कार सगळे लुप्त होत चाललेत आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि त्यामुळं हे जे सगळे विषय त्यामध्ये दिलेत हे परत एकदा विद्यार्थ्यांना दररोज या विषयाचं एक दिवस का हा कार्यक्रम जो आहे तो 1 दिवस किंवा 1 महिना किंवा शिक्षणाधिकारी मॅडम टाइम टेबल देतील तेवढ्या टाइम टेबल पुरता नाही आहे. हा याच्यामध्ये सातत्य पाहिजे. आणि रेग्युलरमध्ये आपल्याला वेगळं खर्च, तुम्हाला काय आम्ही पोर्टल देणार नाही, तुम्हाला काही रजिस्टर देणार नाही, परंतु तुम्ही करताय का नाही हे बघण्यासाठी काहीतरी सिस्टीम डेव्हलप करून त्याच्यात पण कोणाला लोड घ्यायची गरज नाही. मला एक साधा प्रयोग सांगतो तुम्हाला. आपल्याकडे कदाचित तो अंमलबजावणी होत असेल. आम्ही सोलापूरला काय केलं की सगळ्या विद्यार्थ्यांनी पहिलीपासूनच्या घरून निघताना आई वडिलांच्या वडीलधारांच्या पाया पडून ज्या शाळेत यायचं, शाळेत आल्यावर शिक्षकांच्या पाया पडायचं, नमस्कार करायचं, बेंचवर बसायचं. त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर हातपाय धुवायचे, सर्व व्यवस्थित लावून ठेवायचं. तुम्हाला माहित आहे किती घरी सकाळी धावपळ होती त्या घरच्या माऊलीची. कदाचित तुमच्याही घरी होत असेल. पेन सापडत नाही, कंपास सापडत नाही, दप्तर सापडत नाही, सगळं सापडलं की टाय सापडत नाही, टाय सापडलं की आयडेंटिटी कार्ड सापडत नाही, शूज पॉलिश केलेले राहत नाहीत तर सॉक्स सापडत नाहीत, टिफिन तयार झालेला असतो, खायला मुलाला वेळ लागते, गाडी बाहेरून हॉर्न देते. कित्येक वेळेस विद्यार्थी तसेच न खाता येतात शाळेत. ती माऊली रडत बसते पोरग न खाता गेलं म्हणून. पण ही सिस्टीम काही ठिकाणी लावलेली आहे, काही आई वडिलांनी लावली, काही शिक्षकांनी, तुम्ही कदाचित शिक्षक आहे तुम्ही लावली असेल. पण गेल्यानंतर हे सगळं व्यवस्थित, प्रत्येक विद्यार्थ्याने आपली वस्तू आई वडिलाला विचारायचीच नाही. साधा विषय आहे. तुम्ही बघा किती चित्र चेंज होऊन जाईल. आणि ह्या एका प्रयोगामुळं सोलापूर जिल्हा परिषदच्या कार्यक्षेत्रामधले अनेक कुटुंब एकत्र आले 1 वर्षाच्या कालावधीमध्ये. तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर मला तारीख आठवत नाही त्या पेपरची, मी तुम्हाला पेपर सुद्धा सांगतो. सकाळला एक अर्ध पान भरून एका ठिकाणची बातमी आली होती. त्या शिक्षिकेने पत्रकारांना सांगितले म्हणून ती आली आणि ती मला वाचायला मिळाली, तर मलाही कळालं नसतं. एका घरी मुलगा आणि मुलगी शाळेत दररोज यायचे, लहान तोंड करून बसायचे. ते शिक्षिका विचारायची काय झालं,
मग आम्ही आईवडिलाच्या पाया पडलो, पण आमच्या आजी आजोबाच्या पाया पडता नाही आलं. मग का नाही पडता आलं? काय आजारी आहेत का? दवाखान्यात का? नाही म्हणे, आईवडिलाचं आणि आजी आजोबाचं भांडणं झाले आणि ते शेतात वेगळे राहतात. कोण कोण राहते? नाही, आजी आजोबा दोघंच राहतात. दोनदा चारदा आग्रह केला, एक दोनदा दोन चापटा पडल्या, रडत शाळेत यायचे. मग सगळ्यांनी, ती बाई शिक्षिका विचारायची, सगळ्यांनी आईवडिलाच्या पाया पडले? हो. ही बघ, आजी आजोबाच्या पाया पडले सगळे? हो. मग हे नाही म्हणा. हिला शिक्षिकाला कळालं. मग हिने विचारले काय झालं? परत नाही म्हणतात. मग ती म्हणजे तू आणखी 2-4 दिवस प्रयत्न कर, नाहीतर मी तुझ्या घरी येते. आणि मग परत दुसऱ्या दिवशी याने आग्रह केला. त्या आईवडिलांनी दोघांच्या कालामध्ये 2-2 चापटा लागवल्या. दोघंही रडायला लागले. रडत रडत शाळेत निघाल्यावर शेवटी आईवडिलाचं हृदय होते, त्याने त्यांना बोलवलं. चल म्हणे, शाळेत उशीर झाला, तुला आजी आजोबाकडे घेऊन जात. आणि 9 महिन्यानंतर ही नातवंड आणि हिचे आई वडील त्या आजी आजोबाकडे गेले शेतात झोपडीमध्ये. आणि ह्या दोघांनाही बघितल्यानंतर आजी आजोबाही धावत आले. हे त्यांच्या गळ्यात पडले, ते रडायला लागले. आणि ते रडण्याचा प्रसंग बघून आई वडीलही रडायला लागले. आणि मग ते सगळ्यांना घेऊन घरी आले. आणि मग त्या दिवशी मात्र मुलं आनंदानं आले शाळेमध्ये. आणि त्या दिवशी सांगितले बाईंना की आम्ही आज आजी आजोबाच्या पाया पडून आलो. तिने एका पत्रकारांना सांगितलं, ओळखीचं असल्यामुळं. तो पत्रकार त्या गावात गेला, त्यांच्या घरी गेला, त्यांना विचारले. हो म्हणे, असंच झालं. आता मला सांगा, असे किती प्रसंग झाले असतील? आणि मग घरचे जे काही धर्म आहे, आपला जात संप्रदाय पंथ जे काही आपला आहे आचरणाचा, ज्याला कुणाला आपण मानतो, ज्याला कुणाला आपण गुरु मानतो, ज्या ईश्वराची, अल्लाह, येशू, ज्याची कोणाची भक्ती करतो, त्याच्याप्रती जर समर्पित विद्यार्थी झाले, अंधश्रद्धेला आपल्याला जवळ करू द्यायचं नाही मुलांना, पण श्रद्धेच्या जवळ जायला शिकवा. हा आपला विषय नाही असं आपल्याला बराच वेळ वाटतं. आपण कुठला धर्म श्रेष्ठ आहे, कुठला लहान आहे, ह्याच्यावर काही बोलायचं नाहीये. परंतु ज्या धर्मात, ज्या पंथात, ज्या संप्रदायात तुम्ही आहात, त्याला तुम्ही जवळ करा. कारण अध्यात्मामध्ये अशी एक शक्ती आहे. कारण मी आध्यात्मिक बऱ्याच ठिकाणी व्याख्यान देतो. मी जाहीरपणे सांगतो, हजारो 10-10, 20-20 हजार लोकांसमोर व्याख्यान झालंय. मी जाहीरपणे सांगतो की अध्यात्मामुळं तुम्हाला फायदा होईल का नाही मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण अध्यात्मामुळं तुमचं तोटा होणार नाही हे मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. होणारच नाही. कारण अध्यात्माच्या मार्गावर चालणारा माणूस वाम मार्गाला जातच नाही. ते जायला शिकवणं म्हणजे संस्कार. आणि कुठल्या धर्माच्या साधू संतांनी वाईट लिहिलेलं आहे? तुम्ही बायबल, कुराण आणि भगवद्गीता एका कंटिन्यू मध्ये वाचायला सुरुवात करा. तुम्हाला भगवद्गीता संपवा, तुम्ही कुराण वाचायला सुरू करा. कुराण वाचताना तुमच्या लक्षात येईल, मी कुराण वाचालो का भगवद्गीता वाचायला लागलो. भगवद्गीता आणि कुराण झाल्यावर तुम्ही बायबल वाचायला लागा. तुम्हाला लक्षात येईल, अरे मी बायबल वाचतो का कुराण वाचतो. इतकं तंतोतंत ज्ञान सगळ्या धर्माने दिलेलं आहे. त्याच्यानंतर काही साधू संतांनी अभंग लिहिले, दोहे लिहिले, त्याचा प्रसार होतच नाहीये. आज बऱ्याच ठिकाणी पारायण होतात,